काही नेते मंडळींच्या डोक्यात वारं गेलंय। हे मंत्री जर उंटावरून शेळ्या हाकत असतील तर अशा मंत्र्यांना घरची वाट दाखवा। मंत्र्यांच्या वागणुकीवरून खासदार श्रीकांत शिंदेंसमोर संतोष बागरांचा संताप। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळा बाजार प्रकरण भोवलं। राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलकला अटक। नाशिक पोलिसांची कारवाई। भोंदू खरात आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचे फोटो व्हिडिओ अंजली दमानियांकडून पोस्ट। दत्ता कराळेंनी खरातला 18 फोन कॉल्स केल्याचा दमानियांचा आरोप। राज्यात 5 दिवस उष्णतेची लाट। विदर्भातील अनेक जिल्ह्यातला पारा जाणार 40 डिग्री पार। काळजी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन तर चैत्यभूमी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा चर्चेचे संकेत। इराण चर्चेसाठी तयार असून पुन्हा संपर्क केल्याचा ट्रम्प यांचा दावा। इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये होणार चर्चा तर चर्चेतून कोणताही मार्ग निघणार नसून लढाईला तयार असल्याचा हिजबुल्लाहचा दावा। आणि अमेरिकेच्या नाकाबंदीनंतर होर्मुझमध्ये जहाजांची वाहतूक ठप्प। जगाला ब्लॅकमेल करणाऱ्या इराणला आता धडा मिळेल असा ट्रम्प यांचा दावा। अशोक खरात प्रकरणातली ही बातमी आहे। अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी येते। भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। एकूण 10हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्यातले लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि 2 ते 3 आर्थिक गुन्हे आहेत। पण चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला 5 दिवसांची कोठडी मिळालेली आहे। पोलीस कोठडी त्याला मिळाली आहे कारण प्रत्येक दिवशी या पोलीस कोठडीमध्ये काहीतरी नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। त्याचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। एसआयटी या सगळ्या प्रकरणाचा तपास करते। एसआयटीनं कोर्टात हजर केलं। चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला कोठडी मागितली। ती 5 दिवसांची कोठडी मिळालेली आहे। भोंदू अशोक खरात याला आता कोठडीमध्ये चंद्रतारे दिसायला लागलेले आहेत। आपली आता काय अवस्था होणार आहे याची कल्पना त्याला आलेली आहे कारण रोज आता त्याच्या विषयीचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत आणि त्याचा पाय खोलात जातोय। पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील कार्यक्रम वादात सापडलाय। माओवाद संदर्भातील गाण्यावर नृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय। सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल माओवादी हिडमाचं उदात्तीकरण केलं गेलं असं समोर आलंय। माओवादी हिडमाचं गाणं सरकारी कार्यक्रमात सादर केल्यानं वाद निर्माण झालाय। गाण्यावर डान्स करणारे विद्यार्थी हे गडचिरोलीचे होते। हिडमाचा उल्लेख हा पर्वत असा केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे। पुणे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार नक्षलवाद संपावा याकरता मोठ्या पातळीवरचं अभियान राबवते आहे आणि दुसरीकडे सरकारी कार्यक्रमात हिडमाचं गाणं, नेमकं काय सांगशील? खरं तर हा सगळा प्रकार जो आहे ना तो पुण्यातल्या जे समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे तिथं काल रात्री हा सगळा प्रकार घडल्याचं बोललं जाते। या व्हिडिओ या सगळ्या प्रकरणाचा समोर आलाय ज्यामध्ये जहाल नक्षलवाद्याचं असे असलेले गाणं, या माओवादी संदर्भातलं जे गाणं आहे ते वाजवलं गेलेलं आहे आणि त्या गाण्यावर नृत्य काही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। नृत्य रचलं गेलं होतं ज्यामध्ये हिडमाचा उल्लेख हा पर्वत असा केल्याचा आरोप काही संघटनांनी केलाय। या सगळ्या प्रकरणात पुणे पोलिसांकडे गेल्यावर पुणे पोलीस आता या सगळ्याची माहिती घेते। पण प्रकरण एवढं गंभीर आहे की एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारचा नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पुण्यासारख्या शहरात जिथं सरकारी असणारं समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे तिथेच विद्यार्थ्यांनी जो आहे तो या सगळ्या गाण्यावर नृत्य केलंय। हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते मूळचे गडचिरोलीचे असल्याचं देखील प्राथमिक माहिती आता समजते। पण या सगळ्याचा अधिकृत तपास आता पुणे पोलीस करत आहेत कारण हे सगळं प्रकरण पुणे पोलिसांकडे गेले ज्यामध्ये माओवादी संदर्भातील गाण्यावर काही विद्यार्थ्यांनी नृत्य केल्याचं समोर आलंय।
नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात मुंबईकरांसाठीच्या महत्त्वाच्या बातमीनं. मुंबईकरांच्या सेवेत आता नवी लोकल दाखल होणार आहे. या लोकलचं वैशिष्ट्य म्हणजे नॉन एसी लोकल आहे, जिचे दरवाजे स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक असणार आहेत. दरवाजे बंद झाल्यानंतर हवा खेळती राहावी याकरता 2 भल्या मोठ्या खिडक्या असणार आहेत आणि रूफ व्हेंटिलेशन सिस्टम सुद्धा या लोकलमध्ये आहे. याच सोबत लोकलमध्ये पहिल्यांदाच सीसीटीव्ही देखील असतील. स्वयंचलित सरकते दरवाजे असलेली देशातली पहिली नॉन एसी लोकल ट्रेन पूर्णपणे तयार झालेली आहे. ती मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. कुर्ला कारशेडमध्ये याची चाचणी घेतली जाणार आहे. या लोकलमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज फिरता येणार आहे. डब्यांमध्ये आधुनिक वायू विजन यंत्रणा आहे. छतावरील ब्लॉर्स आहेत, सेन्सर्स, टॉकबॅक सुविधा, माहिती फलक आणि गर्दीच्या वेळी आपोआप बंद होणारे दरवाजे अशी सुरक्षा आणि सोयीची वैशिष्ट्ये आहेत. या सगळ्या संदर्भात आपल्याला आमचे सहकारी प्रतिनिधी संकेत वरक माहिती देत आहेत. या ट्रेनमध्ये जे दरवाजे आहेत त्या दरवाजांमध्ये ऑटोमॅटिक क्लोजर तर आहेच, सोबतच ऑलमोस्ट 2/3 पोर्शन जो आहे तो लोअरनी याच्यामध्ये केलेला आहे, ज्याच्यातनं हवेच्या येण्या जाण्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध होणार नाही. याशिवाय या कोचमध्ये या 12 जे कोच आहेत त्याच्यामध्ये 6 कोच +3 कोच +3 कोच अशी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून गर्दीचं योग्य ते विभाजन होईल आणि एका कुठल्याही डब्यामध्ये जास्त गर्दी होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. याशिवाय याच्यामध्ये प्रत्येक कोचच्या वरती 2 रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम बसवण्यात आलेले आहेत. RDSOची COCR ट्रायल झाल्यानंतर आपण या रेकला प्रवाशांसाठीचे जे ट्रायल असतात, ज्याच्यामध्ये प्रवासी कोचमध्ये असताना त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं पर्सेंटेज, ऑक्सिजनचं प्रमाण प्रॉपर राहावं किंवा बाकीच्या कुठल्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं आहे का याची आपण टेस्टिंग करणार आहोत. आणि या सर्व टेस्टिंगच्या माध्यमातून टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आपण हा रेक प्रवाशांच्या सेवेसाठी आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी बदलावासहित आणि जे काही आवश्यक त्याच्यामध्ये बदलाव करावे लागतील, चेंजेस करावे लागतील, त्या चेंजेससह आणणार आहोत. मी सध्या आहे मुंबई लोकलच्या कुर्ला कारशेडमध्ये आणि इथे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक नवीन लोकल इथे दाखल झालेली आहे. खरं तर वैशिष्ट्य असं आहे की ही नॉन एसी लोकल आहे, पण नॉन एसी जरी असली तरी या लोकलला स्वयंचलित दरवाजे म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर्स आहेत. जेव्हा ही लोकल जी आहे ती स्टेशनला पोहोचेल तेव्हा याचे दरवाजे असतील ते ऑटोमॅटिकली उघडले जातील आणि प्रवासी आत शिरल्यानंतर ते ऑटोमॅटिकली बंद देखील होतील. आता सुरुवातीला एक असा प्रश्न आला होता की ऑटोमॅटिक डोर्स म्हणजे दरवाजे बंद केले लोकलचे तर लोक आतमध्ये घुसमटतील का, पण त्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं पाऊल इथे उचललेलं दिसतं. ते म्हणजे ज्या विंडोज ज्या आहेत, जी खिडकी आहे ती एकच खिडकी आहे, पण ती भली मोठी अशी ही खिडकी इथे आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दोन्ही बाजूला ही खिडकी आहे, त्याच्यामुळे हवा जी आहे ती खेळती राहील. त्याच्यामुळे लोकांची कुठेही घुसमट होणार नाही, सफोकेशन आपण ज्याला म्हणतो ते सफोकेशन होणार नाही. आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे अर्थात दरवाजे बंद होणार आहेत, सुरक्षेच्या दृष्टिकोनाने खूप मोठं पाऊल आहे. आणखी एक सुरक्षेच्या दृष्टिकोनाने मोठं पाऊल म्हणजे आपण ते CCTV देखील आपल्याला दिसतोय. CCTV देखील इथे लावण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक मुंबई लोकलच्या आतमध्ये आता नेमकं काय होतं त्याच्यावरती देखील सर्व्हेलन्स असणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अलार्म सिस्टम आहे, टॉकबॅक सिस्टम देखील इथे देण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणत्या इमर्जन्सीमध्ये प्रवासी असतात त्यांना जे रेल्वेचे अधिकारी असतील त्यांच्याशी बोलता देखील येईल. तर एकंदरीतच आपण जर संपूर्ण ही लोकल पाहिली तर एक नवीन लोकल जी आहे ती मुंबईमध्ये दाखल झालेली आहे. अर्थात आता या लोकलची जी आहे ती चाचणी होईल आणि त्यानंतर ही लोकल आहे ती स्टेशन टू स्टेशन जाईल आणि मुंबईकरांच्या सेवेत उतरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.